एक सायलेंट आहे, एक रिसेट. आपण रिसेट तर करणार आहे की नॉर्मल सिस्टम करण्यासाठी. सायलेंट हे आपल्याला टॉकबॅक सिस्टम ऍक्टिव्हेट करायचं असेल त्यासाठी. टेस्ट तर हा मेंटेनन्स साठी पार्ट आहे, तो त्याला जर चेक करायचा असेल तर तो चेक करू शकतो. ऑल कॉल हा आपण दिला नाही. ऑल कॉल फॉर इंडस्ट्रियल, कमर्शियल आणि हॉस्पिटलसाठी आपण देतो. ठीक आहे. सेकंड हा स्टार्टर दिलाय आपण, बुस्टर पंप स्टार्टर. आता ठीक आहे, आता ग्रॅव्हिटीने आपल्याकडं वरची जी टाकी आहे 25,000 लिटरची. आता मी खालचा वॉल ओपन केला, फर्स्ट फ्लोअरचा म्हणा या ग्राउंड फ्लोअरचा म्हणा, पाणी तर येणार आहे. मी जसा वॉल चालू करणार तर 4 kg प्रेशर आता नॉर्मली आहे, कारण ग्रॅव्हिटी बाय फोर्स तो 4 kg आहे. पण टॉपचा जो पण असणार आहे फ्लॅट, किती 12 फ्लोअरची, त्या 12च्या फ्लोअरला प्रेशर येणार आहे का ग्रॅव्हिटीचा? नाहीच ना. त्यासाठी हा बुस्टर पंप चालू करणे गरजेचं. म्हणजे टॉपच्या, म्हणजे तुम्ही समजा की 5th फ्लोअर पर्यंत तुम्हाला पाणी येतं, नॉर्मली पाणी येतं, पण 5th 6 ला एवढं येणार नाही, 7 ला नाही ना. त्यासाठी तुम्हाला बुस्टर पंप चालू करणे गरजेचं. ठीक आहे. तुम्ही आता म्हणा की फर्स्ट फ्लोअरला का नाही चालू करत? फर्स्ट फ्लोअरला पण करू शकता. तुम्हाला एक्सेस अमाऊंट मध्ये पाणी पाहिजे, होजरीला हायडल वॉल चालू करता तुम्ही. हायडल वॉल चालू करता तुम्हाला वाटतं की नाही मला जास्ती पाणी पाहिजे, त्यावेळी तुम्ही हा चालू करा. या ग्राउंडचा कुठला पण वॉल चालू करा आणि हा पंप चालू करा, तरी काय प्रॉब्लेम नाही. पण हा प्रायमरी कसं आहे की टॉपला तुम्हाला जर यूज करायचा असेल तर तुम्ही हायडन वॉल पण चालू करा, पण पाणी येणार पण तो स्पीड नाही भेटणार. मग त्यासाठी तुम्हाला बुस्टर पंप चालू करा. बुस्टर पंप चालू करताना 2 त्याच्यात स्विच दिलेले, एक ग्रीन आणि एक रेड दिले. ग्रीन हा स्टार्टसाठी दिलाय, रेड हा स्टॉपसाठी दिलाय. मी आता हा चालू केला आणि हा बंद केला. आता मी चालू केला म्हणून तुम्हाला कळतं, पण इथे एक इंडिकेशन आहे. तुम्ही जवळ बघितलं की येलो कलरची मार्किंग आहे राऊंडवर. जसं मी हा प्रेस करतो तो शिफ्ट होतो वरती, आणि जसं मी ऑफ करतो तो खाली येतो, म्हणजे तो डिस्प्लेला परत दिसणार आहे आपल्याला.